मग डोरेमॉन म्हणे राजूबाईसाठी हत्यार तयार करीत होतो. राजूबाईचा अख्ख्या बहादरवाडीमध्ये कोणी नाद करीत. तर नमस्कार मित्रांनो, मी आन्या ब्लॉगर. आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. बहादरपूर मध्ये आल्यानंतर डोरेमॉनला घ्यायचं होतं. मग डॉक्टरने केटीएम डायरेक्ट डोरेमॉनच्या घरी घेतली. तेवढ्यात डोरेमॉन आपल्याला काहीतरी शोध लावताना दिसला बांबू. मग डोरेमॉनने अगोदरच डबा भरून ठेवलेला होता. मग आला लगेच याला विचारलं बांबूचा काय शोध लावितो म्हटलं आता. मग डोरेमॉन म्हणे राजूबाईसाठी हत्यार तयार करीत होतो. राजूबाईचा अख्ख्या बहादरवाडीमध्ये कोणी नाद करीत नाही. राजूबाईचं नाव घेतलं, निघालो मग आम्ही कामाला. तेवढ्यात डॉक्टर म्हणाले आपल्याला गावरान शेड एवढं पूर्ण करायचं. केटीएम रॉकेटच्या स्पीड न घेऊन डायरेक्ट पांगरीत येऊन पोहोचलो आम्ही सगळे पांगरीत आल्यानंतर डॉक्टरचा पण प्लॅन बदलला. डॉक्टर म्हटले मी रात्री तमाशा पाहायला गेलतो, मग मला झोप येऊ राहिली. सॅड गाणी लावून कानात हेडफोन घालून झोपले ना डॉक्टर. 5 मिनिटात डॉक्टर झोपल्यानंतर आपण पण व्हिडिओ काढून घेतला गप. डॉक्टर झोपल्यानंतर डोरेमॉनला लागली पाण्याची 90ची ताण. मग डॉक्टरची झोप झाल्यानंतर डॉक्टर म्हणे आपण तवर दुसरं शेड काढून आलो असतो. डॉक्टरचे विचार बदलले ना, आलो बॉम्बटे मारीत दुसऱ्या शेडवर. उन्हात आणत वाकडे तोंड करीत आलो. इथं तर गेट लावलेलं आहे म्हटलं. डॉक्टर म्हटले मी कुलुपा तोडला असतं पण लोक लय हानतील मला. गाणे म्हणत म्हणत आलो मग शेड पशी. शेड मध्ये घुसल्यानंतर डोरेमॉन तर बिलगला ना राव कामाला. थोडेच पक्षी होते मग काम थोडं फास्ट करून घेतलं आम्ही एवढ्यांनी. पण काम झाल्यानंतर डोरेमॉन तर बिलगला मळी काढायला. डॉक्टर म्हटले हे शेड झाला, आता गावठी शेडवर जायचे आपल्याला. तोंडात पाय धुल्यानंतर केटीएम दामटीत निघालो आम्ही त्या शेडवर. डोरेमॉन म्हणतो शेडवर गेल्यानंतर आता डायरेक्ट फायनलच करून यायचं. आणि तुम्हाला पण वाटत असेल इथे येऊन निवांत काबर बसले सगळे. डॉक्टरचा परत प्लॅन बदलला. डॉक्टर म्हटले ते शेड आज कॅन्सल. मग जेवणाची भूक लागल्यानंतर सगळे बसले ना जेवायला. एवढ्यात मांजरही आली गाव कोळपून, तिला पण भूक लागली होती. पांगरीतून निघाल्यानंतर डायरेक्ट गँगस्टरच्या घरी आलो आम्ही, कारण गँगस्टरने नवीन हत्यार घेतल्याबद्दल पेढे खायला गेलतो आम्ही. डॉक्टर पिकअप मध्ये बसल्यानंतर एवढी लाजत होते ना काही मापच नाही. मग आपल्या हायकोर्टाचे मोठे मॅनेजर पण इथं होते. डॉक्टर सारखे ते पण कॅमेऱ्यात बघून लाजायला लागले. मग हा छोटा गँगस्टर